नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी गुरु आणि राहू बदलाबद्दल 2 एपिसोड केले. तुम्हाला कळलेत ते, कारण तुमच्या राशीसाठी काय करतात हे महत्त्वाचं असतं आणि ते मी तुम्हाला सांगितलं. आता मी जे सांगणार आहे ना, हे ज्यांना थोडंफार ॲस्ट्रॉलॉजी कळायला लागलं आहे, माझ्या क्लासमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना लग्नरास, लग्न राशीमध्ये काय किंवा लग्न कुंडलीमध्ये लग्न आणि चंद्र यांचं नातं हे समजलेलं असतं. तर त्या दृष्टीने आपण प्रत्येक लग्न कुंडलीमध्ये हा भ्रमणाचा परिणाम कसा आहे बघूया. पहिली आपण कुंडली घेऊया मेष लग्नाची. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये तृतीयामध्ये गुरु मिथुन राशीमध्ये आणि एकादश स्थानामध्ये राहू जी कुंभ रास आहे. आता गुरु आणि राहू हे आपण असं सगळ्या वेळेला आत्ता ऐकलं मागच्या एपिसोडमध्ये की संपूर्ण वर्षभर जेव्हा गुरु मिथुनेत आहे तेव्हा राहू त्याच्याकडे बघणार आहे आणि गुरु राहूकडे बघणार आहे. आता याच्यामध्ये एक थोडंसं ट्विस्ट असं आहे की मिथुनेमधला गुरु पहिल्या 5 महिन्यामध्ये म्हणजे 18 ऑक्टोबरपर्यंत मिथुन रास पूर्ण करून पुढे जाणार आहे कर्केत उच्चित, आणि तिथून तो 6 डिसेंबरला वक्री होऊन, म्हणजे वक्री तो होणार आहे 3 आठवड्यातच, 18 ऑक्टोबर नंतर 3 आठवड्यात वक्री होणार आहे आणि तो विकला कलांमधनं पूर्णपणे मागे परत मिथुनेमध्ये वक्री होऊन येणार आहे आणि मग परत मिथुनेमध्ये तो पुढचे 5 महिने पूर्ण करणार आहे आणि परत मे महिन्यामध्ये कर्केमध्ये जाईल. तर हा जो वक्री गुरु होणार आहे ह्या 2 महिन्यात, पावणे 2 महिन्यामध्ये मिथुनेत गुरु नाही, तो कर्केत आहे. तर तो कर्क राशीमध्ये म्हणजे 4, 8, 12 या त्रिकोणामध्ये काम करेल. तेव्हा राहू त्याच्याकडे बघू शकत नाही किंवा हा राहूकडे बघत नाही, पण तो काळ अगदी थोडासा आहे. त्यामुळे आपण आता प्रॉमिनंटली जे गुरु राहूचं भ्रमण आहे वर्षभरामधलं, गुरु वर्षभरात आहे म्हणून राहू पुढे पण 6 महिने, याचा परिणाम बघूया. पहिली कुंडली आहे मेष लग्नाची, ज्याच्यामध्ये आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे तृतीयामधून गुरु आणि एकादशातून राहू जातोय. तृतीय एकादश एकमेकाकडे तर बघतायतच आणि हे दोघंही सप्तमाकडे बघतायत. आता हे जर शुभ असतील तर सप्तमाकडे शुभ दृष्टीने गुरु बघतो, किंवा अशुभ असेल तरीसुद्धा गुरु तिसऱ्या राशीतून तृतीयातून सप्तमाकडे बघतो. जे उपवर वधूवर आहेत, ज्यांच्यासाठी लग्नाचं आईवडील बघतायत, त्यांचा हा लग्नाचा योग आहे. मेष लग्नामध्ये मिथुनेतून सप्तमाकडे बघणारा गुरु हा लग्नाचा योग आहे. पण राहू लाभातून पंचमाकडे आणि सप्तमाकडे बघतो. ज्यांना कुंडली कळते त्यांना हे समजतंय. जे लोक अगदीच नवीन ऐकतायत त्यांना कदाचित हे कळणार नाही, पण माझा चॅनल हा ठराविक लोकांसाठी नाही, सर्वसामान्यांना कळेल असं मी आधी सांगितलं. आता जे अभ्यासू आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते. लाभातला राहू पंचमाकडे बघतो. इन्व्हेस्टमेंट्स अतिशय जपून करा, फसण्याचे योग आहेत. राहू हा फसवा ग्रह आहे, राग तो म्लेंछ जातीचा आहे, परदेशी ग्रह आहे आणि तो सप्तमाकडेही बघतोय. त्यामुळे तिथे ज्यांच्या लग्न झालेली आहेत आणि सप्तमात राहू बघतो, इथे थोडंसं काहीतरी भांडण तंटा किंवा थोडंफार कायद्याच्या गोष्टींमध्ये चांगलं काही निर्णय नाही असं थोडंफार मिळू शकतं फळ. वृषभ लग्नाची ज्यांची कुंडली आहे, ह्या वृषभ लग्नाला आपण पाहिलं की उत्तम आहे राहू. तर वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये हा 2, 6, 10 या अर्थ त्रिकोणातून फिरणार आहे ते 2 ग्रह. धनस्थानामध्ये येणारा गुरु हा षष्ठाकडे बघतो. जसा तृतीयातला गुरु सप्तमाकडे बघतो, त्यांनी लग्न ठरवणार आहे मेष लग्नात, तसं वृषभ लग्नामध्ये हा प्रमोशन देणार आहे षष्ठाकडे बघणारा गुरु. पण त्याच्याच बरोबर दशमामध्ये राहू आलेला आहे. राहू म्हणजे अचानक बदल. हा धनस्थानाकडे बघतो, घर बदलू शकतो अचानक, आणि कर्मस्थानातून षष्ठाकडे बघतो म्हणून नोकरीत बदल पण होऊ शकतो. त्यामुळे वृषभ राशीची जी अर्थत्रिकोणातली जी अतिशय ऐहिक सुखाला आणि पैशाला परफेक्ट महत्त्व देणारी, जाण असणारी लोक आहेत अर्थाची, या लोकांना निर्णय काय घ्यावा यात गोंधळ होणार नाही, कारण ते अतिशय पक्के आहेत एक निर्णय घेताना. आणि दुसरी गोष्ट, राहू षष्ठाकडे बघतोय, गुरु षष्ठाकडे प्रमोशन देतो. राहू त्यांचा मित्र आहे, त्यामुळे षष्ठामध्ये बघताना तो चुकीचं वागेल असं त्यांचं वागणं किंवा असा त्यांचा जो काही समज होईल राहूबद्दल तो बरोबरच होईल.
पुढची कुंडली मिथुन लग्नाची आहे. मिथुन लग्नाच्या कुंडलीत हे धर्मत्रिकोणातून म्हणजे 1, 5, 9 या त्रिकोणामध्ये गुरु राहू आहेत. लग्नी असलेला गुरु हा भाग्यातल्या राहूकडे बघणार आहे. जेव्हा भाग्यस्थान म्हणजे नवमस्थान आणि व्ययस्थान यांचा संबंध गुरु आणि राहूशी येतो एका वेळेला, त्यावेळेला माणूस परदेशी जातो किंवा लांबचे प्रवास करतो. जेव्हा गुरु बघतोय आणि राहू तिथे, त्यावेळेला तीर्थक्षेत्री प्रवास पण होतील, शिक्षणासाठी लांबचे प्रवास पण होतील. पंचमाकडे इथेही राहू बघतो भाग्यस्थानामधून आणि गुरुही बघतो, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचे योग पण येतील, प्रसरण पण होईल. पण हा राहू आपल्याला फसवत नाही ना, हे बघा. पण तरीसुद्धा मिथुन राशीचा राहू मित्र आहे बुधाचा, त्याच्यामुळे इथे फसवणुकीचे योग ते आणू देणार नाहीत. कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु आणि राहूचं भ्रमण. कर्क लग्न हे मुळात मोक्ष त्रिकोणातलंच लग्न आहे आणि मोक्ष त्रिकोणातच गुरु राहूचं भ्रमण आहे. व्ययामध्ये गुरु येतोय आणि राहू अष्टमामध्ये येतोय आणि हे दोघंही चतुर्थाकडे बघतात. गुरु चतुर्थाकडे बघतो तेव्हा परदेशातली माणसं घरी येतात किंवा घराचे योग येतात, आणि राहू चतुर्थाकडे बघतोय त्यावेळेला माणूस घरापासून लांब पण जाऊ शकतो. राहू जेव्हा अष्टमामध्ये आलेला आहे तेव्हा तो चतुर्थाकडे बघतोय, त्याच्याचबरोबर तो धनस्थानाकडे पण बघतोय, कुटुंबस्थानाकडे पण बघतोय. त्यामुळे घर कदाचित कुटुंबापासून लांब म्हणजे आईवडिलांच्यापासून लांबच्या ठिकाणी घर घेतलं असं घराचा योग येऊ शकतो. पुढचं लग्न आहे सिंह लग्न. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये 3, 7, 11 ह्या कामत्रिकोणामधूनच गुरु आणि राहूचं भ्रमण आहे. सिंह लग्नाला गुरु 11वा आला आहे, तो लाभ देणार आहे. आणि राहू सप्तमात येतोय, तो पंचमाकडे बघत नाही. पण सप्तम स्थान हे नेटवर्क सर्कलचं स्थान आहे. राहू हा प्रसिद्धीचा कारक आहे, सवंग प्रसिद्धी देणार आहे पटकन, आणि मूल त्रिकोण राशीत आहे. पण हा मारक राहू आहे, कारण सिंह लग्नाचा राहू मित्र नाही. त्यामुळे जरी प्रसिद्धीचे योग आले तरीसुद्धा त्रास पण होणार याच्यामध्ये. लाभ मात्र मिळणार. आणि भावंडांच्या स्थानाकडे गुरुही बघतो, राहूही बघतो, त्यामुळे भावंडांशी जे संबंध आहेत त्याच्यामध्ये थोडासा ऊन पावसाचा खेळ बघायला मिळेल. कन्या लग्नाची जी कुंडली आहे या कुंडलीमध्ये गुरु आणि राहूचं भ्रमण हे अर्थत्रिकोणामधून आहे. धनस्थानात 7 आकडा, षष्ठात 11 आकडा आणि दशमामध्ये 3 आकडा. दशमातला गुरु चतुर्थाकडे बघतो म्हणून यांच्या कुंडलीत पण घराचे योग येतात. षष्ठाकडे गुरु बघतो, षष्ठातूनच राहू चाललाय, त्यामुळे नोकरीत बदल, प्रमोशन, मोठं काम. आणि षष्ठातून जाणारा राहू चांगलं करतो. मूलत्रिकोण राशीत आहे, त्यात तो काय चांगलं करतो, हा लग्नाचा मित्र आहे ना बुधाच्या लग्नाचा, कन्या राशीचा. षष्ठातला राहू अचानक कर्जातून बाहेर काढतो आणि अचानक कर्ज पण देतो. दोन्ही गोष्टी दिसतात. पुढचं कुंडली आहे तूळ लग्नाची. तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये धर्मत्रिकोण म्हणजे 1, 5, 9 मध्ये गुरु राहूचा संबंध आहे. राहू पंचमातून चालला आहे, इन्व्हेस्टमेंट्स करू नका हे ठाम लक्षात ठेवा. तूळ राशी शुक्राची रास आहे, एंटरटेनमेंटची रास आहे. माणसांवरती त्यांना अगाढ विश्वास असतो. इथे फसवणार आहे राहू. नेहमीच तूळ राशीचे माणसांना जरा माणसांची खूप लगट करायची असते, त्यांना नातेसंबंध हवे असतात आणि त्याच्यामुळे ही माणसं नात्यामध्ये पैशामध्ये फसू शकतात. 11वा राशीतला राहू हा पंचमातूनच जाणार आहे, त्यांनी सावध राहायचं आहे. भाग्यातून जाणारा गुरु हा शिक्षणाचे चांगले योग आणतो. उच्च शिक्षण मिळेल, जी शिकणारी माणसं आहेत त्या मुलं आहेत त्यांच्यासाठी. वृश्चिक लग्नाची जी कुंडली आहे या कुंडलीमध्ये 7 आकडा व्ययात, 11 आकडा चतुर्थात आणि 3 आकडा अष्टमात म्हणजे मोक्ष त्रिकोणातून गुरु राहूचं भ्रमण आहे. 4, 8, 12 मध्ये चतुर्थातला राहू घरापासून लांब नेतो. परदेशाकडे बघतोय व्ययात म्हणून परदेशी जातो माणूस. आणि अष्टमात असलेला गुरु पण व्ययाकडे बघतोय, त्यामुळे माणूस स्वतःचं घर घेऊन परदेशी जातो, परदेशी घर होतो, परदेशी जातो, परदेशी प्रवास होतो. हे होणार आहे वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये. धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये हे भ्रमण 3, 7, 11 मधलं हे कामत्रिकोणामध्ये आहे. तृतीयामधून राहू जाणार आहे आणि सप्तमातून गुरु जाणार आहे. राहूचं तृतीय स्थान हे फार चांगलं आहे, कारण पराक्रमामधला राहू हा महापराक्रमी असं म्हटलं जातं. हा शनीच्या राशीत आहे, मूलत्रिकोण राशीत आहे, त्याच्यामुळे हा कष्टाळू राहू आहे. योग्य दिशेने कष्ट करतो आणि स्वतःचं कष्टाचं फळ मिळवतो. सप्तमामध्ये जो गुरु आला हा लग्न ठरण्याचे योग आणणार आहे. आणि दोघंही जण लाभाकडे बघतात. गुरु लाभाकडे बघतो, लाभाचा तो कारक आहे.
आणि राहू लाभाकडे बघतो. राहू कदाचित ॲम्प्लिफाय करतो, म्हणजे आभासी मोठे करेल लाभ, पण लाभ मिळतील हे नक्की. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु राहूचं भ्रमण हे अर्थत्रिकोणातून म्हणजे 2, 6, 10 या स्थानातून होणार आहे. मकर लग्नाच्या लोकांना नोकरी बदलाचे योग आहेत. आणि षष्ठामधून जाणारा जो गुरु आहे हा प्रमोशनचे योग पण आणतोय. दशमामध्ये दोघंही बघतात, त्यामुळे मोठी कामं करावी लागतील माणसाला. मकर लग्नाच्या लोकांना नोकरी बदलाचे आणि प्रमोशनचे दोन्ही योग येतील, पण हे शनीचं लग्न आहे आणि त्यामुळे ही माणसं अतिशय विचारी आणि शहाणी असतात. आपण काय करायला हवं याचा निर्णय त्यांच्या चंद्रापासून कितवा हे पण महत्त्वाचं आहे नाही का, हे सगळं बघून ते घेतील. पुढचं कुंभलग्न जे आहे, या कुंभलग्नाच्या कुंडलीमध्ये लग्न पंचम भाग्य म्हणजे धर्मत्रिकोणातून भ्रमण आहे गुरु राहूचं. हा राहू लग्नातून पंचमाकडे, सप्तमाकडे, भाग्याकडे बघतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स यांनी पण अतिशय जपून करा. पंचमातला गुरु भाग्याकडे बघणार आहे, पंचमातून चालला आहे. राहूची त्याच्यावर दृष्टी आहे, त्यामुळे तो कारकोद्भवा नाश हा असं करणार नाही आहे. म्हणून चांगल्या शिक्षणाचे योग हा आणेल, ॲडमिशन्स मिळतील. आणि मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये ही मोक्ष त्रिकोणाचीच कुंडली असते. यांना मोक्ष त्रिकोणातूनच म्हणजे 4, 8, 12मधूनच गुरु राहूचं भ्रमण आहे. त्यामुळे मुळातच हे आध्यात्मिक असलेले लोक आहेत. मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थात येणारा गुरु घराचे योग आणणार आहे. व्ययामधून राहू त्याच्याकडे बघणार आहे, हा व्ययातल्या राहूकडे बघणार आहे. परदेशी जाण्याचे पण योग येणार आहेत, परदेशाचे प्रवासाचे योग येणार आहेत. आणि हे दोघंही जण अष्टमामध्ये बघतात, त्यामुळे गूढ ज्ञानाकडेही व्यक्ती जाईल. असं प्रत्येक लग्नासाठी त्रिकोणाप्रमाणे फळ गुरु राहूचं काय मिळेल हे आपण पाहिलं. आता मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये शनीचा बदल जो झालेला आहे, हा शनी आलेला आहे 12व्या राशीत म्हणजे व्ययात. त्यामुळे मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये व्ययात येणारा शनी व्ययाचा कारक आहे, विरागी ग्रह आहे, आध्यात्मिकतेकडे माणूस जाईल. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी लाभामध्ये आलेला आहे. ह्या वृषभ लग्नाचा शनी मित्र आहे शुक्राचा, आणि हा लाभामधला शनी पंचमाकडे बघतो, त्यामुळे लाभ आणि इन्व्हेस्टमेंट्स याचं फळ चांगलं मिळेल. मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये 12 आकड्यात म्हणजे दशमामध्ये आलेला शनी आहे. दशमस्थान हे शनीचं कारक स्थान आहे आणि हा मिथुन लग्नाचा मित्र आहे बुधाचा. त्याच्यामुळे इथे कर्मामध्ये असं मुख्य फळ असतं शनीचं की शनी ज्या स्थानामधून जातो ना गोचरीने, त्या स्थानामधली माणसं, त्या स्थानामध्ये जी नातेसंबंध आणि जे माणसांशी संबंध आहे ती खरी कशी आहे ते दाखवतो. त्यामुळे सहकार्यांचं खरं रूप दिसणार आहे दशमातनं जाणाऱ्या शनीला, मिथुन लग्नाच्या लोकांना. कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्यामधून हा शनी जाणार आहे. भाग्यस्थान हे लांबच्या प्रवासाचं स्थान आहे, पण शनी हा कर्टेलमेंट किंवा कमी करणारा, हा एक्सपान्शनचा कारक नाही, हा कॉन्ट्रॅक्शनचा कारक आहे. गुरुच्या राशीमधला शनी चांगला आहे, पण हा विनाकारण प्रवास करू देणार नाही. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये हा अष्टमातून जाणारा शनी आहे. अष्टमस्थान हे शनीचं कारक स्थान आहे. 3, 6, 8, 11मधला शनी हा कीर्ती देणारा असतो. हा अष्टमातून धनस्थानाकडे बघतोय. याला पैसा कळत नाही, हा पैशासाठी काम करणारा ग्रह नाही आहे. हा दशमाकडे बघतोय, धनस्थानाकडे बघतोय, 10व्या दृष्टीने हा पंचमाकडे बघतोय. त्यामुळे पैशाच्या स्थानामध्ये सिंह लग्नाच्या लोकांना थोडंफार कमी जास्त इन्व्हेस्टमेंट केले पण त्याचं फळ मिळालं नाही. कामाचं स्वरूप असं होतं, त्याचे इतके पैसे ठरले होते पण तेवढ्या पैशाचं काम झालं नाही, असा थोडाफार अनुभव येऊ शकतो. कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तमातून जाणारा शनी त्याचं स्वतःचं स्थान आहे, सप्तम स्थान हे, आणि तो लग्नाकडे बघतो, भाग्याकडे बघतो. आणि त्याच्यामुळे हा आयुष्यामध्ये बुधाचा तो मित्र आहे कन्या लग्नाच्या, आणि भाग्यात शुक्राच्या राशीकडे 3ऱ्या दृष्टीने बघतो. त्याच्यामुळे भाग्य आणणारा आहे, पण शनी हा ऐक सुखाचा कारकच नाही. त्यामुळे जसं काम, जेवढं जास्त काम, जेवढा जास्त संघर्ष, तेवढं चांगलं फळ हे शनीचं गणित आहे. तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये तूळ लग्नाचा शनी मित्र आहे आणि तिथे षष्ठामध्ये येणार आहे. षष्ठ स्थानामध्ये येणारा शनी षष्ठ स्थानाचा कारक असतो. तो तिथे सेवाभावीच आहे. मुळात तूळ राशी लोकाभिमुख रास आहे. त्यामुळे हा शनी अनेक प्रकारचं काम जे पॉझिटिव्ह आहे, कारण या तूळ राशीला निगेटिव्हिटी नाही, त्यांना कुठेही लोकांच्यामध्ये भांडण बिंडण हे असल्या गोष्टी नको असतात, त्यामुळे ते चांगलं काम करेल. वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये हा शनी जो आहे हा पंचमामधून जाणार आहे. पंचमस्थान त्रिकोणस्थान आहे, त्रिकोणातले सगळे ग्रह चांगले आहे, पण शनी हा कर्टेलमेंट आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे.
पंचमस्थान हे अपत्याचं स्थान आहे. त्यामुळे इथे अपत्यापेक्षा इथे शिक्षणाच्या जी मुलं शिक्षणाच्या वयामध्ये आहेत त्यांना पंचमातनं जो शनी येणार आहे तो कष्ट घ्यायला लावणार आहे. परीक्षेमध्ये असेल माझा आर्य असा शनी नसतो. धनुलग्नाच्या कुंडलीमध्ये हा चतुर्थातून जाणार आहे. चतुर्थ हे सुखाचं स्थान आहे. शनीला ऐक सुख माहीतच नाही, तो विरागी ग्रह आहे, पण तो गुरुच्याच राशीत आहे आणि लग्न गुरुचंच आहे. त्याच्यामुळे हा वाईट नाही. पण शनी कन्स्ट्रक्शनचा कारक आहे आणि गुरु इथे जेव्हा सप्तमातून जाणार आहे, हा सप्तमातला गुरु जे काही 2 महिने मी मध्ये सांगितलं तसा अष्टमात जाणार आहे ना कर्केत, त्यावेळेला धनुलग्नाच्या कुंडलीमध्ये घर बांधणीचे योग येतील, कारण शनी कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये तृतीयातून जाणारा शनी लग्नेश तृतीयामध्ये भारत देशाला उत्तम आहे. लग्नेश तृतीयात पराक्रमात, आणि शनी हा पापग्रह आहे, तृतीय स्थान आहे, उपचय स्थान आहे, बेटर विथ टाईम, म्हणून हा भारताला उत्तम आलेला शनी आहे. तिथे सगळ्या प्रकारे भारत प्रगती करणार आहे. एकादश राशीची म्हणजे कुंभ लग्नाची जी कुंडली आहे, या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये शनी आला. धनस्थान हे पैशाचं स्थान आहे, पैसा मिळवायचं. शनीला पैसा मिळवायचं कळतच नाही. शनी पैशाचा ग्रहच नाही आहे. शनी हा कष्ट कर्माचा ग्रह आहे आणि कर्मामधून मिळणारा आत्मिक समाधानाचा लाभ शनी दाखवतो. पण हा लग्नेशचं शनी इथे आला आहे. त्यामुळे नोकरीमध्ये जेव्हा हा राहू लग्नी आलेला आहे, हा पंचमाकडे बघतोय आणि हा शनी जो आहे हा अर्थत्रिकोणामध्ये आलेला आहे, तर इथे हा अर्थत्रिकोणात थोडासा भ्रमनिरास करणार आहे माणसाचा. अर्थात कुंभ लग्न हे पैशासाठी हापापलेलं लग्न नसतंच, ते लोकाभिमुख लग्न आहे. जगाच्या कल्याणा असलेली ही लोक असतात. मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नामध्ये आलेला जो शनी आहे मीन राशीमध्ये, हा धनुराशीची म्हणजे गुरुची जी दुसरी रास आहे ती दशमात आहे. त्यामुळे हा दशमेश आणि लग्नेश गुरु आहे आणि त्या राशीमध्ये शनी आला आहे. गुरुच्या राशीमध्ये शनी हा वाईट नसतो, पण 12वी रास ही मुळातच मीन राशी वैराग्याची रास आहे, मोक्ष त्रिकोणाची मोक्षाची रास आहे आणि शनी मोक्षाचाच कारक आहे. त्यामुळे मीन लग्नाची माणसं अजून जास्त स्पिरिच्युअलिटीकडे जातील. असं शनीचं फळ आणि एकूणच गुरु आणि राहू यांच्या त्रिकोणामध्ये काय फळ प्रत्येक लग्नाला मिळेल, हे ज्यांना अभ्यासाची पुढची पायरी झालेली आहे त्यांना हे समजेल, म्हणून मी हा वेगळा एपिसोड ॲडिशनल केला. बाय बाय.